नमस्कार मित्रांनो, असं वाटतंय या पिढीचं जरी आयुष्य खड्ड्यामध्येच जाणार आहे, कारण जिकडे तिकडे या रत्नागिरीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे मित्रांनो। टायर तर असा आपटतो ना खड्ड्यामध्ये की विचारू नका, अशी कमर दुखते ना गाडी चालवताना प्रत्येक ड्रायव्हरची, की ड्रायव्हर असा कोणता नाही जो रत्नागिरीमध्ये शिवी दिल्याशिवाय गाडी चालवत नसेल। कारण प्रत्येक माणूस हा शिवी दिल्याशिवाय गाडी चालवतच नसेल, कारण एवढे मोठे मोठे खड्डे आहेत ना रस्त्याला पडलेले मित्रांनो। जागोजागी 100 मीटर 200 मीटरवरती गेलात ना तर मोठे खड्डे बघायला भेटेल, असे तळी साचल्यासारखे खड्डे झाले आहेत मित्रांनो। आणि हे आपले नगर परिषदचे कामगार, हे बघा तिथून वाळू जास्त झाले म्हणून ती वाळू तिथून काढून तिकडे टाकतात आहे, आणि त्या खड्ड्यामध्ये जे जांभे दगड असतात ना, चिरे, ते दगड आणून टाकतात आणि परत 2 दिवसांनी ते दगड उखडून बाहेर येतात। आणि बाहेर आल्यामुळे प्रत्येक वेळेला प्रवास करताना प्रत्येक गोष्टीला त्रास होतो मित्रांनो। कोणाला बोलणार आणि सांगणार कोणाला? नगर परिषद आपल्या परीने काम करतं, पण काम करतं आहे ते चुकीचं काम करतं आहे। कारण चिऱ्याचे दगड हे खड्ड्यामध्ये टाकणे हे काम नव्हे, त्याला प्रॉपरच काम करायला पाहिजे। खड्डे कसे बुजवले जातात आणि कधी बुजवले जातात ह्याचं पण ताळमेळ असतो मित्रांनो। कारण खड्डे पडतच राहतात सारखे रस्त्याला, कारण त्याच्यामध्ये डांबरीचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे खड्डे हे पडतच राहतात। सारखं मित्रांनो, सारखे व्हिडिओ बनवायचे, सारखे व्हिडिओ टाकायचे, प्रकरण खूप गंभीर आहे मित्रांनो।